ती नाव पुढे आहे. आणि संवाद नावाचा सेतू आपला असला पाहिजे. सेतू म्हणजे पूल, जोडणे, आहे की नाही. मूल बापाशी कधी जोडलं जातं? संवादातून, बोलण्यातून. बरेच पालक आपल्या मुलाशी बोलत नाहीत किंवा मुलं आपल्या वडिलांशी बोलत नाहीत असं दिसतं. हे चुकीचं आहे. संवाद साधला पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक संकटाला मला काय करता येईल, मार्गदर्शन घेतलं पाहिजे, आहे की नाही. आपल्यापेक्षा जास्त अनुभव त्याने घेतलेला असतो, जास्त उन्हाळे त्यांनी पाहिलेले असतात. आणि म्हणून वडिलांना नेहमी वडिलांशी संवाद साधला पाहिजे. मग जगण्याची जी खडतर वाट आहे ती सोपी होऊन जाते. किती छान, म्हणजे सुंदर असं रूपक या ठिकाणी वापरून आपल्याला वडिलांचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. जीवनामध्ये वडील असलेच पाहिजेत, आहे की नाही. आई जशी आहे तशी वडील हे पाहिजेत. सगळ्याच गोष्टी आपल्याला हवेत. पण नात्याच्या बाबतीत बघितले तर आपले हे आई वडील हे फार जवळचे नातं आहेत आणि ते असले पाहिजेत. त्यांचे जे संवाद चालू पाहिजे. छान वाटतं ना त्यांचे जे बोलण्यामुळं. याच्यावर एक कृती तयार करू आपण या परिच्छेदावर. काय कृती होईल? तारेवरची कसरत असं कशाला म्हटलं आहे? तारेवरची कसरत म्हणजे काय? तारेवरची कसरत म्हणजे अतिशय असं अवघड काम करणे, जे इतरांना जमणार नाही अशा प्रकारे. अशी काही मंडळी आहे सर्कसमध्ये वगैरे काहीतरी असं वेगळं करून दाखवतात आणि आपण अचंबित होतो, आश्चर्यचकित व्हायला होतं आपल्याला. पण ते करत असताना त्यांच्या जीवावरच असतं. ते चुकला बिकला तर त्यांना आपल्या आयुष्याला किंवा आपल्या जीवाला सुद्धा असं गमावं लागतं. तरी तारेवरची कसरत करणं जसं अवघड आहे तसं या जगामध्ये जगणं, माणूस पण जपण्यासाठी तारेवरची कसरत आपल्याला करावी लागते. तर तारेवरची कसरत केव्हा करावी लागते आपल्याला? तर जग नावाच्या भवसागरात स्वतःचं माणूस पण जपण्यासाठी तारेवरची कसरत प्रत्येकाला करावी लागते. चला पुढे जाऊ. फार बोलायचं असं तुमच्याशी, पण व्हिडिओ मोठा होतो. प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतर त्याला घडवतच राहते. असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत तर कधी छिन्नीचे कठोरपणे तिचे काम चालूच असते. आईच्या घडवण्याने आपण जरी घडत गेलो तरी ती आपल्यासाठी कायमच एक गूढ बनून राहते. कधी ती आपल्यासाठी उबदार शाल असते तर कधी कणकर ढाल असते. बालपणीच्या अंगायला लागलेली चाल असते. वा वा, हे छान लिखाण आहे पहा. म्हणजे कविता पण छान वाटते, पण गद्यामध्ये त्याचा उपयोग केल्यानंतर त्या ओळी सुद्धा कशा सुंदर वाटायला लागतात. शाल, ढाल, चाल, आहे की नाही. काय आईला उपमा दिलेले आहेत. आईचं कामच आहे मुलांना घडवणं, चांगले संस्कार करणं. आपल्या महाराष्ट्राची आई सगळ्या जगाला माहीत आहे. माहिती आहे कोणती? बरोबर, श्यामची आई. किती चांगले संस्कार केलेत, नाही का. तुम्ही वाचले की नाही श्यामचे हे पुस्तक? महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या घरी हे पुस्तक असायलाच हवं. मी म्हणतो ज्यांच्या घरी हे पुस्तक नाही ते घर महाराष्ट्रातलं नाहीच. आईनं मुलाला कसं घडवावं याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे श्यामचे आहे. श्याम छान छान सुंदर कथा आहेत त्याच्यामध्ये. एक दिवस श्याम आंघोळ करतो, बाहेर दारामध्ये दगड असतं त्याच्यावर. आणि आंघोळ झाल्यानंतर आईला म्हणतो, आई आता माझे पाय इतके स्वच्छ केलेले आहेत, सगळं अंग माझं, आता इथून घरात जाईपर्यंत भिजेल, ते खराब होईल. तुझं पदर आहे तो जरा अंतरते का खाली. आईने पदर हातरला. श्याम त्याच्यावरनं चालत आल्यानंतर श्यामला आईने सांगितलं की बघ श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जसं जपतोस तसं बघा. एवढं छान संस्कार उदाहरणात. तर आई अशी घडवत असते बरं का, कधी प्रेमानं, कधी म्हणून यांनी कुंचला. चित्रकार कसा नाजूक कुंचल्याचे फटकारे मारतो आणि सुंदर चित्र तयार करतो, तशी आई कधी
कुरवाळून प्रेमानं सांगते, अरे बाळा असं कर तसं कर. आणि नाही ऐकलं तर मग इथे छन्नी वापरले, हातोहात छन्नी वगैरे असे शब्द इतकं काय कठोर होत नाही ते, की छन्नी घेतली आणि मारत बसले. कधी कधी काठीनं सुद्धा बडवते. पण कशासाठी असतं ते? आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी असतं, आपल्याला घडवण्यासाठी असतं. आणि मग ती कळूनच येत नाही आई कशी आहे ती, प्रेमळ आहे का रागीट आहे, कशी आहे ते. सुंदर अंगाई गाणारी, गोड अंगाई गीतं छान आहेत, बरं वाटतं गायल्यानंतर. सगळ्या जगाचा विसर पडतो आणि ते मूल शांत झोपी जातं. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या तांबळ्याला झोप का ग येत नाही. किती छान वाटतं आई त्याला म्हणायचं. मग आई काय आहे? या अंगाईची सुंदर चाल आहे का उबदार ढाल आहे, उबदार शाल आहे का कणकर ढाल आहे? तिन्ही गोष्टी ते कळत नाहीत लेखिकेला असं वाटतंय. आणि त्यामुळं आई काय आहे, आई गूढ आहे, समजून येत नाही. गूढ म्हणजे काहीतरी असं रहस्यमय आहे. आई काय असते? फमू शिंदेने आईची कविता केली, आई काय, वाचा तुम्ही ते मिळवून. तर अशी ही आई वेळ प्रसंगी आपल्याला धाक दपटशा दाखवून, परंतु माझं मूल माझी मुलगी चांगली घडावी, आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावर उभी राहावी आणि ताठ मानेनं जगावी, यासाठी नेहमी चांगले संस्कार करत असते. तर आता या परिच्छेदावर कोणता प्रश्न कोणती कृती तयार होईल, तो प्रश्न मी तयार केलेला. आई गूढ बनून राहते, असं तुम्हाला या परिच्छेद कोणकोणत्या शब्दावरून लक्षात येत आहे, की जे शब्द लेखिकेने योजलेले आहेत. ठीक आहे, बरोबर आहे. उबदार शाल, कणकर ढाल आणि सुंदर चाल, हे 3 शब्द रायमिंग वर्ड्स आहेत. कधी प्रेमळ वाटते, कधी आपल्यासाठी लढणारी वाटते आणि कधी सुरात गाणारी वाटते. ह्या तिच्या ह्या वागण्यामुळं ती आपल्याला गूढ आहे असं लेखिकेला वाटते. मायेचे आणि वात्सल्याचे पडदे भेदून हातात आलेले मूल मोठं होऊन बघता बघता पंख पसरून कधी उडायला सुरुवात करतं, कळतच नाही. पण त्याची झेप जेव्हा साता समुद्रापलीकडे जायला लागते, तेव्हा मात्र पुन्हा एकदा तुटणाऱ्या नात्याची वेदना असह्य होते. आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आईवडिलांचं दुःख मुलांना कळणार कसं आणि कधी? ही आईवडिलांच्या जीवाची उलघाल कधीही न करणार, पण मात्र पोरके होत जातो. हे दुःख उरी बाळगून आशीर्वादासाठी उंचवलेला हात तसाच ठेवून मुलांच्या पाठीशी उभं राहण्यापलीकडे आईवडील काय करू शकतात? तसं छान लिहिलं नाही का? ज्यावेळेला लहान असतो आपण सगळे, त्यावेळेला यांची फार गरज वाटते आपल्या आईवडिलांची. अगदी आपल्यातच असं नाही, पक्षी जगात सुद्धा तसंच आहे. आतुरतेनं आईवडिलांची वाट पाहत असतात, ते करमत नाही त्यांना आईवडिलांशिवाय. आणि हीच मुलं किंवा हीच पक्षी ज्या वेळेला मोठे होतात, विसरून जातात आईवडिलांना. तोच भाग या ठिकाणी लेखिकेने किती छान मांडलेला आहे पहा. मायेचे आणि वात्सल्याचे पडदे भेदून हातात आलेलं मूल मोठं होऊन बघता बघता पंख पसरून कधी उडायला सुरुवात करतं, कळतच नाही. पण त्याची झेप जेव्हा साता समुद्रापलीकडे जायला लागते, तेव्हा मात्र पुन्हा एकदा तुटणाऱ्या नात्याची वेदना असह्य होते. हे मूल आपल्यापासून दुरावतंय, ठीक नाही. लहानपणी ज्यांना तळहातावरून खाली ठेवलेलं नाही, अशी मुलं आपण वृद्ध झाल्यानंतर आपल्यापासून दूर राहतात. काय हे? त्यामुळं ह्या वेदना ज्या आहेत, साता समुद्रापलीकडं कुणी देश सोडून गेलं आहे आणि आता इथं शेवटचा क्षण आलेला आहे आयुष्याचं. ह्या वेळेला त्या माणसाला वाटतं, त्या व्यक्तीला वाटतं की सगळे आपल्या जवळ आणि ही मुलं ती त्यांच्या संसारात रमलेली आहेत. आणि मग ह्या नात्यामध्ये थोडंसं कटुपणा निर्माण होतो, वेदना निर्माण होतात. आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आईवडिलांचं दुःख मुलांना कळणार कधी आणि कसं? मुलांचं कल्याण होतंय म्हणून आईवडील
आपल्या जीवावर धोंडा ठेवून त्यांना पाठवतात घराबाहेर, आणि ती मुलं त्यांच्या संसारात रमतात संसारामध्ये, आणि त्यांना आईवडिलांची नंतर आडगळ वाटायला लागते. आहेत गावी, असू देत, त्यांना आहेत चांगले पैसे पाठवते, होईल त्यांचं. पण तेही अगदी मुलं आपल्या मुलांना दुःख होऊ नये हसत असतात, आहे बरं आहे म्हणून सांगत असतात. पण तो एक मुखवटा असतो, आनंदाचा मुखवटा. हा नुसता धारण केलेला असतो. त्याच्या आत एक रडणारं काळीज असतं, जीवाची उलघाल असते, पण ती मुलांना नाही. हे जग एकच आत्मा असलेलं विश्वात्मक जग आहे, आणि अशा जगात आपण पोरके होत जातोय. ही जी खंत आहे पालकांची, आईवडिलांची, ते दुःख त्यांच्या उराशी असतं, तरीसुद्धा आशीर्वादासाठी ते हात उंचावतात आणि आपल्या मुलांच्या पाठीशी उभं राहतात. याच्यापेक्षा काय करू शकतात आईवडील? प्राण्यांच्या जगात आणि माणसाच्या जगात हा फरक आहे. पक्षी, प्राणी ही एक योग्य काळानंतर त्यांना सोडून देतात, आणि त्यांची गरज नसतेच, त्यांना वाटत नसते किंवा ते अपेक्षाच ठेवत नाहीत. पण माणसाच्या जगामध्ये आपण मात्र आपल्या मुलांच्याकडून अपेक्षा ठेवतो, मुलींच्याकडून अपेक्षा ठेवतो, आणि त्या अपेक्षा पूर्ण आम्ही त्यांना लहानाचं मोठं केलं आहे. आता ते आमच्या वृद्धपणाची काठी आहेत, आता नको आहे त्याने आधार द्यायला, असं त्यांना वाटत राहतं. आणि हे वाटणंच मग दुःखाला काय करतं, सुरुवात करतं. तर फार अजब आहे हे सगळं कळणं, तुम्हाला कळणं या वयात सुद्धा, आणि मला समजून सांगणं सुद्धा थोडंसं अवघड वाटतं आहे. तर लिखाण किती छान आहे, असं आपल्याला लिखाण लिहिता यायला पाहिजे. या परिच्छेदावर एक कृती आपण, आई वडील यांना नात्यांची वेदना असह्य तेव्हा होते. केव्हा होते? बरोबर आहे, ज्या वेळेला या विश्वात्मक जगात आपण मात्र पोरके होत जातो, हे त्यांचं दुःख त्यांना दिसून येतं. त्यावेळेला त्यांना आई वडील आपण आहोत, आणि तरीसुद्धा वेदना त्यांना व्हायला लागतात. नाती कशी आहेत बघा, कधी जीव लावतात तर कधी जीव तुटतो. चला पुढे जाऊया. आईच्या डोळ्यातून जाणाऱ्या अश्रूची कथा साऱ्यांनाच माहिती आहे, पण बाप नावाच्या पुरुषाच्या चेहऱ्यावरचा जबाबदारीचा मुखवटा दूर केलात तर त्यामागे चेहऱ्यावरून ओघळणारे देखील अश्रूच असतात. ते फक्त जबाबदारीच्या मुखवट्यामागे दडवले जातात किंवा त्याच्याच गळ्यातल्या उपरण्याने पुसले जातात, एवढे मात्र खरे. नवीन नाती जुळणं ही दोन्ही बाजूकडून घडणारी प्रक्रिया असते. तिची सुरुवात दोन्हीकडून व्हावी लागते. असं घडलं तरच नाती जुळून येतात, नाहीतर अनेक दुवे नात्यातून निखळून जातात. 2 मुद्दे मांडलेत एका परिच्छेदामध्ये. वडिलांच्याबद्दल थोडं लिहिलेलं आहे, नात्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. प्रत्येक मुलाला वडिलांच्याबद्दल एक भीती असते, आणि आई जितकी जवळची वाटते इतके वडील जवळची वाटत नाहीत. याचं कारण वडिलांना मुलांच्या भविष्याची काळजी असते. आपलं मूल आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं, आणि त्यासाठी थोडंसं आपण आता रागवलं तरी चालेल हे त्यांना माहीत असतं, पण हे मुलाला माहीत नसतं, आणि त्यामुळं मूल वडिलांचा रागराग करतं. वडील रडत नाहीत असं नाही, त्यांच्याही डोळ्यात अश्रू येतात, पण ते दाखवत नाहीत मुलांना. आपल्या डोळ्यातले अश्रू खंबीर असतात. ते जबाबदारी असते, वडील आहे मी रडलं तर माझं मुलं रडतील, ते त्यांचं दुःख असं झाकून ठेवतात, बाहेर येऊ देत नाहीत. तेच किती छान वर्णन केलं आहे की चेहऱ्यावरून उघडणारे देखील अश्रूच असतात, पण ते दडलेले असतात जबाबदारीच्या मुखवट्यात. आणि दुसरा जो मुद्दा मांडलेला आहे, ही नाती निर्माण होतात की जुळतात कधी. नवीन नाती जुळणं ही एका बाजूला चालणारी गोष्ट नाही, दोन्हीकडून घडणारी प्रक्रिया आहे. तिची सुरुवात दोन्हीकडून व्हावी लागते, तरच नाती जुळत जातात, नाहीतर नाते त्यातून निघून पडतात. अनेक दुवे नात्यातून निघून पडतात. दोन्ही बाजूनं व्हायला पाहिजे प्रेम, ठीक आहे नाही. वडील
खंबीर वडीलसुद्धा लेक नांदायला जाते तेव्हा त्यांना अश्रू अनावर होतात. बरोबर का? तर ही नाती टिकवण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूनं प्रेम असायला हवं. एका बाजूनं प्रेम होत बाजूनं जर तिकडं पाहिलं जात नाही तर ते पालत्या घड्यावर पाणी ओतल्यासारखं होईल. लेखिका म्हणते ते बरोबर आहे की प्रेम किंवा नाती निर्माण होण्यासाठी दोन्ही बाजूकडून याच्यावर कृती त्या दृष्टीनं आपण केली. दोन्ही बाजूकडून घडणारी प्रक्रिया नवीन नाती जुळणं. कोणती प्रक्रिया आहे की दोन्ही बाजूनं घडली पाहिजे? तर नवीन नाती जुळणं. चला आपण पुढे जाऊया. मैत्री हे एक असंच नातं आहे, अतिशय तरल असं. दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं, तेव्हाच ते नातं अनादि अनंताचं नव्या अभिमानाचं होतं. हे मात्र निर्विवाद सत्य. मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म म्हटलं जातं. मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधी दिसत नसते. छान मैत्रीबद्दल आता आईवडिलांच्याकडनं मित्राकडे आलेली लेखिका. मित्र सगळ्यात बेस्ट. जीवनामध्ये मित्र चांगले असणं ही चांगली गोष्ट आहे. जीवनाला घडवतात, सावरतात. खरे मित्र असे असतात की तोल जाण्यापूर्वीच मित्राला सावध करतात. हे नातं अतिशय तरल असतं, दिसत नसतं ते नातं. मित्र दिसला तरी नातं दिसत नाही. दोघांना एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं, दोघांच्या मनामध्ये एकच विचार असावा लागतो, तेव्हा हे नातं निर्माण होतं. ते नातं कसं आहे? अनादि अनंताचं. अगदी अनादि अनंत. आता हे अनादि अनंत शब्द कुणासाठी असतात माहिती आहे? नाही अंत असा तो, नाही आदी असा तो. कोण? नातं हे देवाच्या नात्यासारखं आहे किंवा देवच आहे. त्याच्यामध्ये अनादि नातं आहे, अनंत नातं आहे, अभिनव सृजनाचं नातं आहे. ठीक आहे. अनादि अनंत हे सामासिक शब्द, ठीक आहे नाही, त्याचा विग्रह करून त्याचा प्रकार आपल्याला सांगता येईल. बहुव्रीय समाज, सृजन, नवनिर्मिती, नवीन निर्माण होणार असं अभिनव, नवीन एकदम. शेतकरी पेरतो आणि छोटी छोटी रोपं उगवतात, सृजन. दारात ताईने एखादी सुंदर रांगोळी घातली, सृजन, नवीन कलाकृती. माझ्या एखाद्या विद्यार्थ्याने छान कविता लिहिली सुद्धा त्याचं सृजन. तर असं हे मैत्रीचं नातं, ज्याला आधी कधी आहे हे माहीत नाही, ज्या नात्याला अंत कधी आहे, अंतही नाही, अशा प्रकारचं मित्र हे मैत्रीचं नातं. आणि हे नातं अतिशय कसं असतं? सृजनात्मक असतं, सृजनशील, अभिनव असतं. यातल्या मैत्रीची भावना ही अतिशय सूक्ष्म असते, तरल असते. ही भावना दाखवता येत नाही. मित्र जरी दिसला तरी मैत्री दिसत नाही असं लेखिका म्हणते. ते एवढ्यामुळेच या परिच्छेदावर आपल्याला एक कृती, नातं अनादि अनंताचं, नव्या अभिनव सृजनाचं असं केव्हा होतं? ज्या वेळेला ज्या दोघात नातं असतं त्या दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं, दोघांच्या मनात एकच विचार असावा लागतो. आणि त्यावेळेलाच ते नातं हे अनादि अनंताचं आणि अभिनव सृजनाचं होतं असं लेखिका म्हणते. चला आपण पुढे जाऊ. जगण्यासाठी अशा अनेक नाती आवश्यक असतात. त्यासाठी गरज भासते ती एका हितचिंतकाची, मार्गदर्शकाची, गुरुची. भारतीय परंपरेत गुरुकडून शिक्षण घेतल्यानंतर शिष्याला गुरुदक्षिणा द्यायची असते व गुरुने त्याला ज्ञानमंत्र द्यायचा असतो, जो पुढील कसोटीच्या काळात परिस्थितीवर मात कशी करायची ती शिकवून जातो. छान झालेलं आहे. आता एक नवीन नात्याचा लेखिका आपल्याला परिचय करून देते आहे, ते म्हणजे गुरु शिष्याचं नातं. गुरु नाही असा शिष्य नाही. आजकालच्या स्पर्धात्मक युगामध्ये आणि संस्काराची गरज असलेल्या युगामध्ये एका निष्ठावान गुरुची गरज असते.
आणि असे गुरु नेहमी आपल्याला चांगलं मार्गदर्शन करत असतात. आपण आपल्या गुरूंना कधी विसरत नाही. हे गुरु आपल्याला जीवनामध्ये कसं जगावं याचा नेहमीच सल्ला देत असतात, मार्गदर्शन करत असतात. त्यांचा तो उपदेश म्हणजेच कानमंत्र आहे. आणि त्या कानमंत्राचा उपयोग आपल्याला जीवनामध्ये ज्यावेळेला कसोटीचा काळ येतो अशा काळात त्या परिस्थितीवर मात कशी करता येईल याची शिकवण यातून मिळत असते, ठीक नाही. तर गुरु शिष्याचं नातं लेखिकेने या ठिकाणी आपल्यासमोर उभं केलेलं आहे. जीवनामध्ये गुरूंचं महत्त्व फार आहे. योग्य गुरु लाभणं हे सुद्धा एक नशीबच असतं. आणि असे गुरु आपलं आयुष्य बदलून जातात, आपल्या आयुष्याला नवीन मार्ग नवीन वळण लावतात. त्यावेळेला या गुरूंना गुरुदक्षिणा द्यावी लागते आणि मुलांना त्या बदल्यात कानमंत्र देतात. ही आपली परंपरा आहे. त्या नात्याचा लेखिकेनं या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. या परिच्छेदावर कानमंत्र कोणता असा मी प्रश्न तयार केलेला आहे. गुरूंनी केलेला उपदेश असं त्याचं उत्तर. शेजार धर्म हे पण असंच नातं असतं. शेजार धर्माचा एक धागा जुळला असेल तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो आणि तुटला असेल तर वैराच्या मर्यादा ओलांडतो, ठीक नाही. सगळे एका मार्गाने जातात, सगळ्यांच्या वाटा एकसारख्या असतात. कोणी वेगळ्या मार्गाने चालला की मग मात्र त्याच्यामध्ये मतभेद दिसून येतात. आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करा असं येशू ख्रिस्त सांगतो. शेजाऱ्यावर प्रेम करा. जगावर प्रेम करायचे आहे ना, सुरुवात शेजाऱ्यावर करा. प्रत्येकाला आपले शेजार नकोसे वाटतात जर त्यांची मनं संकुचित असतील तर, हे की नाही. तेव्हा मन मोठं करून आपण आपल्या शेजाऱ्यांचा स्वीकार करायला हवा. शेजार बदलता येत नाही, शेजारी मनं बदलता येतात. तेव्हा शेजार धर्म पाळणं हे एक सुद्धा नातं आहे. आणि ते जर जुळला, त्या नात्याचा धागा जर जुळला तर मग इतकं प्रेम होतं. स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो. स्नेह म्हणजे प्रेम, जिव्हाळा, त्याच्या मर्यादा ओलांडून ते नातं पुढं जातं. आणि जर का हा शेजार धर्माचा धागा जर तुटला तर इतकं मोठं वैर होतं की वैराच्या सुद्धा मर्यादे ओलांडून टाकतं. तर शेजाऱ्यावर आपण प्रेम करायला पाहिजे. आपण सगळे प्रेमळच माणसं आहोत. छोट्याशा कारणाला वाढत बसणं ही काही बरोबर नाही. तेव्हा प्रत्येकानं जर ठरवलं आपल्या जगावर प्रेम करायचे, त्याची सुरुवात आपल्या शेजाऱ्यापासून करूया. साने गुरुजींनी सांगितलं जगावर खरा तो एकच धर्म करा. तर त्याची सुरुवात आपण शेजाऱ्यापासून करूया, म्हणजे आपल्या शेजाऱ्याचं नातं सुद्धा चांगलं टिकून राहील, ठीक आहे. या परिच्छेदावर एक कृती. धर्माचे दोन टोकं कोणते आहेत? जर शेजार धर्माचं नातं जुळलं तर काय होईल आणि शेजार धर्माचं नात्याचा धागा तुटला तर काय होईल? बरोबर आहे. शेजार धर्माचं नातं टिकवलं तर स्नेह आहे आणि हे नातं तुटलं तर काय आहे? वैर आहे. दोन्ही वेगळ्या दिशेकडचे दृष्टिकोन आहे. चला पुढे जाऊ आपण. कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभोवती रेंगाळणारी काही नाती अशी असतात की ती विसरू म्हटलं तरी विसरली जात नाहीत. असंच एक नातं आजीचं असतं. झोपताना रोज नवी गोष्ट सांगणारी आजी आता फक्त आठवणीत जपावी लागते. तिला शोधण्यासाठी पाय आपोआप वृद्धाश्रमाकडे वळतात. असे प्रसंग मग मन दुःखी करून जातात. बघा, ज्या आईवडिलांनी आपल्याला सांभाळलेलं असतं आणि ते वृद्ध झाले की त्यांना घरात ठेवणं किंवा त्यांचं घरी संगोपन करणं कठीण जातं आहे असं म्हणून काही लोक त्यांना वृद्धाश्रमामध्ये नेऊन ठेवतात. आणि मग अशा आपल्या गोड नात्याला भेटण्यासाठी, आजीला भेटण्यासाठी ज्या वेळेला वृद्धाश्रमाकडे जावं लागतं त्यावेळेला मग मनं दुःखी होऊन जातात. मनं असं म्हटलेलं आहे. अनेक जण दुःखी होतात. कुणाचीही आजी असू दे, कुणाचाही आजोबा असू दे, त्याला वृद्धाश्रमात राहावं लागणं आणि त्या ठिकाणी आपण त्यांना पाहणं हे मुळातच मन दुःखी करणारा हा असा भाग आहे. कारण आजी फार प्रेम करत असते नातवावर आणि त्याच नातवांना आजीला वृद्धाश्रमात जाऊन पाहावं लागणं म्हणजे फार
दुःख देणारी क्लेशकारक अशी बाब आहे. तेव्हा ही आजी रोज गोष्ट सांगते आणि ती आता तिच्याजवळ नाही, ती आठवणीत जपावी लागते असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. याच्यावर एक छोटासा कृती की विसरणं पडणारं एक नातं लेखिकेनं सांगितले ते कोणतं? आजीचं. बरोबर. चला आता पुढे. जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास तारुण्याचे क्षण संपून वार्धक्याकडे वाटचाल करू लागते तेव्हा मागे वळून पाहावेच लागते. किंबहुना ते अपरिहार्यच आहे. मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपात समोर येतो. पूर्वीचे मुखवटे गळून पडतात. अहंगण, मान, अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची काट टाकून एक निखळ निकोप मन समोर येतं आणि आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो, कारण उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगात केव्हा जावं लागेल हे सांगता येत नाही. तेव्हा जीवनाचा संपूर्ण आस्वाद घेतल्यानंतर शेवटच्या क्षणात शेवटचा जो आयुष्याचा भाग आहे तो म्हणजे वृद्धत्व, म्हातारपण. आणि अशा वेळेला मग जन्मभर जे नात्यांचा प्रवास केलेला असतोय ते तारुण्याचे क्षण आता संपले आहेत. वार्धक्याकडे आता वाटचाल सुरू झालेली आहे आणि मग मागे वळून पाहावं लागतं, पाहायलाच लागतं. या आयुष्यात काय काय केलं, काय काय झालं, कोण आपले, कोण परके. आणि हे पाहिल्यानंतर मग सगळा प्रवासच समोर उभा राहतो. पूर्वीचे सगळे मुखवटे गळून पडतात. मुखवटे, एक चेहरे पर कई चेहरे लगाते हे लोक. बऱ्याच वेळेला मनामध्ये काही भाव नसतात, पण आपण दुसऱ्यासाठी हसत असतो. वरकरणी एक काहीतरी खोटा चेहरा धारण करून आपण कुणासाठी तरी रडवेले होतो, पण मनामध्ये तसा भाव नसतो. असे खोटे चेहरे गळून पडतात. मान, अपमान, अहंगड, प्रतिष्ठा या साऱ्याची कात टाकून मग एक निखळ निकोप असं मन समोर येतं. आणि मग अशा वेळेला मान्य करायला लागतो आपण सगळ्या गोष्टी, कारण आता आपल्याला पुढं जे जायचे उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगात केव्हा जावं लागेल हे काय सांगता येत नाही. अशा वेळेला आयुष्याच्याकडे मागे वळून पाहताना आयुष्यातल्या घडलेल्या घटना ह्या सगळ्या समोर येतात आणि मग ते मान्य करायला लागतो. तर हे मागं वळून पाहणं फार गरजेचं आहे. आता या परिच्छेदावर एक कृती. मागे वळून पाहिल्यानंतर 3 गोष्टी कोणकोणत्या लक्षात येतात? पहिलं आहे पूर्वीचे मुखवटे गळून पडतात. दुसरं आहे एक निखळ निकोप मन समोर येतं. आणि तिसरं आहे की आपण साऱ्या गोष्टी मान्य करायला लागतो. परिच्छेदाचं आकलन केल्यानंतर ते समजतं आपल्याला याच्यामध्ये काय आहे. हे फार महत्त्वाचं आहे. या लेखाच्या दृष्टीने आपण पाहिलं तर लेखिकेनं कशा प्रकारे जन्मापासून आई, वडील, गुरु, मित्र आणि आता उतार वयाकडं जाताना परत आपल्या आयुष्याकडं वेगळ्या नात्यानं पाहणं, या सगळ्या गोष्टी रेखाटल्या, शब्दबद्ध केल्यात. ही विषयाची खोली आहे. हे विषय त्या विषयाला धरून केलेलं लिखाण आहे. पिकलं पान गळलं तरी नवी पालवी फुटणार आहे. हा निसर्गाचा नियम, यातून कोण सुटणार आहे? हे शाश्वत सत्य मान्य करावंच लागतं. आणि मग जन्मापासून सुरू झालेला नात्यांचा प्रवास निर्णायक उंबरट्यावर येऊन थांबतो आणि आपलं एक अभिन्न असं नातं तयार होतं, साऱ्या नात्याच्याही पलीकडे जाणारं, ज्याला शब्दांचं क्षितिजच काय, पण शब्दांचं आभाळ या पुरं पडेल. आपल्या हातून काही निष्ठत चालल्याची ही हुरहुर असली तरी त्याच शेवटामध्ये एक सुरुवातही असते आपल्याला पुढे नेणारी. मनाचा वेध घेणारं असं लिखाण केलेलं आहे. पिकलं पान गळून पडणार, नवी फुटणार, आहे की नाही? सृष्टीचा नियम आहे. आता इथं सुद्धा बघा, पहिलेच वाक्य, पहिलाच प्रश्न वाक्यातला किती सुंदर वाक्यरचना शब्दबद्ध केले. पिकलं पान गळलं तरी नवी पालवी फुटणार आहे. हा निसर्गाचा नियम, यातून कोण सुटणार आहे? काव्य वाटावं अशा प्रकारचं लिखाण आहे की नाही? म्हणजे लेखनाचं वैशिष्ट्य, लेखनाची ताकद हे आपल्याला इथं दिसून येते. एक शाश्वत सत्य सगळ्यांना मान्य करावं लागतं आयुष्याच्या शेवटच्या उंबरठ्यावर, की झालं आहे आता, हे संपलं आहे आपल्या आयुष्यात, आता आपल्याला नवीन जगात जायचं आहे. पण हुरहुर असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये एक सुरुवात असते शेवटामध्ये, की पुढं घेऊन जाणारी.
अशा वेळेलासुद्धा आपलं आपल्याशी एक वेगळं अभिन्न असं नातं निर्माण होतं शेवटच्या प्रवासात. तर किती छान वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. या परिषदावर एक कृती, शाश्वत सत्य कोणतं? शाश्वत सत्य हेच आहे की काही काळानंतर पृथ्वीवर आपण या ठिकाणी आलो आहोत. या पृथ्वीचा आपल्याला निरोप घ्यायचा आहे. या ठिकाणी आयुष्य काढलं, त्या आयुष्य काढलेल्या भूमीला आपल्याला निरोप द्यायचा आहे आणि तिच्याशी असलेलं नातं आपल्याला आता काय करायचं आहे, सोडायचं आहे. आणि हे प्रत्येकाला सोडावं लागतं. असं अमर कोण नाही आहे. प्रत्येकाला हे जावं लागतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक नवीन काय असते, सुरुवात असते, असं लेखिकेनं म्हटलेलं आहे. आपण सर्वांनी हा पाठ ऐकून घेतलात. धन्यवाद त्याबद्दल. आवडलं तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मुलांच्यापर्यंत हे जावं म्हणून शेअर करा आणि आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अनेक चांगले अशा प्रकारचे पाठ तुम्हाला घेऊन तुमच्यासमोर येत आहेत. आभार. धन्यवाद.